brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबई महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सगळे नगरसेवक एका हॉटेलमध्ये शिफ्ट केले. नगरसेवक सेफ ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ते पाऊल उचललं किंवा ते भारतीय जनता पार्टीवरती प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत याबद्दलची चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. पण शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टी यांच्या वाटाघाटीमध्ये मुंबईचा महापौर कोण होणार, स्टँडिंग कमिटी ज्याला मुंबई शहरामध्ये अत्यंत मानाचं प्रतिष्ठेचं स्थान आहे ती कुणाकडे जाणार याबद्दलची चर्चा सुरू आहे. पण जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा जास्तीत जास्त गोष्टी आपल्या पदरामध्ये पाडून घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेचा असल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळेच या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये शिवसेनेसाठी महापौर असणं ही प्रतिष्ठेची बाब असली तरी सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये 4 अशा समित्या आहे ज्या कुठल्याही राजकीय पक्षासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. म्हणूनच एकनाथ शिंदे हे भाजपची आकडेवारी जास्त असल्यामुळे महापौर पदावरती दावा ठोकत असले तरी सुद्धा शिवसेनेचा डोळा हा मुंबई महानगरपालिकेतल्या प्रमुख 4 समित्यांवरती आहे आणि भारतीय जनता पार्टीचा सुद्धा आहे. त्यामुळे त्या 4 समित्या नेमक्या कोणत्या आहेत, त्या समित्यांचं काम काय असतं किंवा त्या समित्या मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस असल्याचं का पाहायला मिळतंय, याच प्रश्नांची उकल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर ज्या समित्यांबद्दल आपण बोलणार आहोत त्यातली पहिली स्थायी समिती, अर्थातच या समितीला अनेक प्रत्येक महापालिकेमध्ये महत्त्व असतं. स्टँडिंग कमिटी, त्याचबरोबर सुधार समिती, त्याचबरोबर शिक्षण समिती आणि बेस्ट समिती. मुंबईमध्ये बेस्ट समिती असं म्हटलं जातं. आता स्थायी समिती जी असते, या स्थायी समिती ही कुणाकडे असणार याबद्दल सुद्धा मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे. कारण 75,000 कोटी रुपयांचं बजेट असलेली मुंबई महानगरपालिकेमध्ये जर स्टँडिंग कमिटी आपल्याकडे आली किंवा त्या अध्यक्षपदी आपला नगरसेवक बसला तर मग आपल्याला चांगल्या पद्धतीने कामं करता येतील असा आग्रह हा शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टी सुद्धा असू शकतो. तर स्थायी समितीला किंवा स्टँडिंग कमिटीला कुठले अधिकार असतात, तर महानगरपालिकेच्या खात्यातून पैसे काढणं हा स्थायी समितीचा पहिला अधिकार आहे. आता अर्थात ते पैसे विकास कामांसाठी काढण्यात येत असतात. मग छोटे मोठे प्रकल्प असतील किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये असलेले मोठे प्रकल्प त्यासाठी सुद्धा पैसे काढले जातात. दुसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे स्थायी समितीला बजेटचे नियमन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे काही ठिकाणी खर्च कमी केला जाऊ शकतो किंवा काही ठिकाणी खर्च वाढवला देखील जाऊ शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, विविध विकास कामांचे टेंडर्स मागवण्याचा अधिकार हा स्टँडिंग कमिटीला असतो. आता मुंबईमध्ये 75,000 कोटी रुपयाचं बजेट असलेली महानगरपालिका अनेक छोटे मोठे प्रकल्प सुद्धा अशा कामांचं टेंडर मागवण्याचा अधिकार ह्या स्थायी समितीकडे असतो. त्याच्याबरोबर खर्चाचा हिशोब आणि छाननी तसेच नियमन करण्याचे अधिकार सुद्धा स्टँडिंग कमिटीला असतात. आता या स्टँडिंग कमिटीची बैठक ही आठवड्यातून एकदा होणं आवश्यक असतं आणि जास्तीत जास्त ते कितीही वेळा होऊ शकतं. करारपत्रकामध्ये बदल व आवश्यक सुधारणा करण्याचा अधिकार सुद्धा स्टँडिंग कमिटीला असतो. जबाबदारांच्या पूर्ततेसाठी महापालिका आयुक्तांना सहाय्य करणं, त्याचबरोबर मुख्य व अतिरिक्त लेखापालांची नियुक्ती आणि त्यांना बडतर्फ करण्याचे अधिकार हे स्टँडिंग कमिटीला असतात. अर्थात तुम्ही महापौर हा महानगरपालिकेचा मुख्य असला तरी सुद्धा तुम्ही बघा स्थायी समितीला कशा पद्धतीचे अधिकार असतात. त्यामुळं प्रत्येक पक्ष इथे दावा ठोकत असतो. पुढचा मुद्दा काय आहे, तर महानगरपालिकेच्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा अधिकार हा स्टँडिंग कमिटीला आहे. पाणी सांडपाणी व्यवस्थापनाच्या आकारणी संदर्भातल्या नियमात बदल आणि सुधारणा करण्याचा सुद्धा अधिकार स्टँडिंग कमिटीला आहे. आणि स्टँडिंग कमिटी ही आयुक्तांना बंधनकारक नसते किंवा त्यांना उत्तरदायी नसते. स्टँडिंग कमिटीचा जो अध्यक्ष आहे त्याचे सगळे सदस्य हे त्याला उत्तरदायी असतात. त्यामुळं ही जी समिती आहे ही वैध आणि घटनामान्य समिती आहे. त्यामुळं स्टँडिंग कमिटीचं जर महत्त्व तुम्ही बघितलं तर कुठलाही पक्ष उपमहापौर पद घेऊन स्टँडिंग कमिटीवरती दाव ठोकू शकतो किंवा महापौर आणि स्टँडिंग कमिटी दोन्ही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळं स्टँडिंग कमिटीचं महत्त्व आपण बघितलं. पुढची समिती काय आहे, तर सुधार समिती सुद्धा अत्यंत महत्त्वाची समिती आहे. कारण मुंबईमध्ये ज्या पद्धतीचं शहराची रचना आहे किंवा नागरीकरण झालेलं आहे त्या दृष्टीने सुद्धा शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टी ही समिती आपल्याकडेच असावी असं आग्रह धरू शकतं. या समितीमध्ये 36 सदस्य असतात एकूण. मुंबईच्या विकासावर चर्चा आणि निर्णय घेण्याचे अधिकार या सुधार समितीला असतात. मोफत सार्वजनिक मैदानं आणि उद्यानं विकसित करण्याचा अधिकार हा सुधार समितीला असतो. त्याचबरोबर राज्य सरकारच्या पूर्व परवानगीने भूखंड भाडे तत्वावर देण्याचा हक्क या समितीला असतो. म्हणजे राज्य सरकारकडून परवानगी घ्यायची आणि त्यानंतर सरकारी किंवा खाजगी संस्थांना
महानगरपालिकेचा भूखंड महानगरपालिका हा भाडेतत्वावरती देऊ शकते आणि ते पण सुधार समितीच्या अंतर्गत केंद्र व राज्याच्या संमतीने भूखंड ताब्यात घेणे व ठेवण्याचे अधिकार सुद्धा सुधार समितीला असतात. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी भूखंडावरून जे काही आरोप केले जातात, म्हणजे आता निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंनी सुद्धा आरोप केले की मुंबईमध्ये अनेक भूखंड अदानी समूहाला देण्याचं सगळं काय आरोप करण्यात आले. त्यामुळं राजकीय दृष्ट्या आणि विकासात्मक दृष्टीने सुद्धा सुधार समिती ही अत्यंत महत्त्वाची असते. पुढची समिती आहे शिक्षण समिती कारण शिक्षण समितीमध्ये 26 सदस्य असतात, त्यामध्ये 22 निवडून आलेले आणि 4 स्वीकृत नगरसेवक असतात. ज्यांना निवडून दिलं जात नाही त्यांना थेट नॉमिनेट करण्यात येतं. शिक्षण विषयक उपक्रमांचे अधिकार, निर्णय घेण्याचे अधिकार हे या समितीला असतात. या समितीने शाळांची उभारणी करणं, शाळा चालवणं, त्याचबरोबर मुंबई शहरामध्ये प्राथमिक शिक्षणाची उपलब्धता या गोष्टीकडे लक्ष देणं, त्याचबरोबर शिक्षणाचं जे एकूण अंदाजपत्रक आहे किंवा बजेट आहे ते स्थायी समितीमार्फत महानगरपालिकेकडे पाठवलं जाणं. म्हणजे तुम्ही इथंही स्थायी समितीचं महत्त्व किती मोठं आहे हे सुद्धा लक्षात घ्या. ज्यावेळेला शिक्षणाचं बजेट मुंबईतल्या हे महापालिकेकडे पाठवायचं तर ते स्थायी समितीच्या माध्यमातूनच महानगरपालिकेकडे जातं. आता पुढची समिती कोणती आहे तर ती शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. ती म्हणजे बेस्ट समिती, म्हणजेच मुंबई वीज पुरवठा आणि वाहतूक समिती. ही समिती शिवसेनेने अनेक वर्ष या समितीच्या माध्यमातून सुद्धा आपल्या संघटना किंवा पक्षाचा विस्तार केलेला होता. या समितीमध्ये एकूण 27 सदस्य असतात आणि त्यामध्ये स्थायी समितीचे म्हणजे स्टँडिंग कमिटीचे जे अध्यक्ष असतात ते अध्यक्ष या बेस्टच्या समितीमध्ये पदसिद्ध सदस्य असतात. त्यामुळं शहरातल्या विद्युत पुरवठ्याकडे देखरेख करणं किंवा परिवहन व्यवस्थेवरती समितीचं लक्ष असतं. त्या संबंधातली कामं, दुरुस्ती, देखभाल, सुधारणा या सगळ्या गोष्टींचं नियोजन करण्याचं काम ही बेस्ट समिती करत असते. त्यामुळं या ज्या 4 समित्या मी तुम्हाला सांगितल्या, आता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अर्थातच महापौर पदासाठी किंवा स्टँडिंग कमिटीसाठी काय वाटाघाटी होऊ शकतात, बार्गेनिंग पॉवर खेळली जाऊ शकते किंवा दोन्ही पक्ष एकमेकांवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. कारण भारतीय जनता पार्टीकडे जेवढ्या जागा आहे 98 ते 99 त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेची गरज भासणार आहे हे एकनाथ शिंदे यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यामुळं आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे युती करूनच सत्ता स्थापन करणार असल्याचं अनेकदा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं या समित्या कुणाकडे जाणार, खऱ्या अर्थाने महापौर हा जरी की असला या सगळ्या चर्चेचा तरी सुद्धा या तिजोऱ्याच्या चाव्या या 4 समित्यांकडे असल्याचं पाहायला मिळतं. ज्यामुळं मुंबईचा सगळा पैसा या 4 समित्यांच्या माध्यमातून कंट्रोल करण्यात येतो प्रशासकीय, विकासात्मक आणि सरकारी कामांसाठी. त्यामुळं या समित्या कुणाकडे जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.